तर सतीश उर्फ खोक्या भोसलेला घेऊन पोलीस बीडकडे रवाना झालेले आहेत। खोक्या भोसलेला प्रयागराजमधून अटक करण्यात आली आहे। बीड पोलिसांनी सतीश उर्फ खोक्या भोसलेचा ताबा घेतला। काही वेळातच आता पोलीस खोक्या भोसलेला घेऊन महाराष्ट्रामध्ये दाखल होतील। सतीश उर्फ खोक्या भोसलेला प्रयागराज कोर्टाकडून ट्रान्झिट रिमांड मिळाली आहे। सतीश उर्फ खोक्या भोसलेला बीड पोलिसांनी ताब्यात घेतलाय। बीडवरून गेलेल्या पोलीस पथकानं खोक्याला प्रयागराजच्या एअरपोर्ट पोलिसांकडून ताब्यात घेतलं। खोक्याला आता बीडमधील शिरूर कोर्टात हजर करून पोलीस कोठडी मागितली जाईल। आजच खोक्याला बीडमध्ये आणलं जाईल। मुंबई किंवा संभाजीनगर विमानतळावर आणण्याची शक्यता आहे। आज सायंकाळपर्यंत खोक्या भोसलेला बीड जिल्ह्यात आणलं जाईल। उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये खोक्या भोसले याला बेड्या ठोकण्यात आल्या, तर बीड पोलीस आणि उत्तर प्रदेश पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केली आहे। सर्वांना त्यांना आरोपींना अटक करायला पाहिजे। सतीश भोसले तर मुख्य आरोपी, पण सर्व पण आम्हाला इतकं हाणलं त्यांनी सर्वांनीच, आणि ही सर्वांनी आणि त्यांच्या महिला माणसं पण आमच्या काही अनेक असे आरोप घ्यायला लागलेत। मुख्यतः महिला पण इतके आरोपी आहेत, यांची प्रशासनाने जिम्मेदारी घ्यावा, त्यांना ती शिक्षा व्हायलाच पाहिजे। यांचे एवढे गुंड होते, आम्ही बेशुद्ध अवस्थेत होतो आणि एकाच दिवशी एकाच वेळेला ह्या दोन घटना कशा होतील हे प्रशासनाने पहिले तपासायला पाहिजे, आणि आमच्या असे आरोप लावता वेळेस त्यांनी विचार करून बोलायला पाहिजे। गाववाले कुणी आले असेल, आम्हाला त्यातलं काही माहित नाही, कुणी नेलं काय झालं। माझ्या वडिलाकडे पाहूनच मला ते काही कळत नव्हतं।